श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या भरभरून शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शारदीय नवरात्र संपली की हा दसरा सण येतो. वाईटावर चांगल्याचा विजय, तसेच असत्यावर सत्याचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय. तर याचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो आणि या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन सुद्धा केले जाते. त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या उंबरट्यावरती सुद्धा 5 वस्तू आहेत त्या जाळायच्या आहेत. आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. रामायणानुसार प्रभू रामचंद्राने अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत मा भगवतीची पूजा केली आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला होता आणि अधर्माचा नाश केला होता. अजून एका आख्यायिकेनुसार महिषासूर आणि दुर्गामाता यांच्यातील युद्ध हे संपूर्ण 9 दिवस चालले आणि 10व्या दिवशी दुर्गामातेने महिषासुराचा वध केला होता. तर असा हा दसरा आपण साजरा करत असतो आणि या दिवशी आपल्याला काही उपाय हे करायचे आहेत. आपल्या उंबरट्यावरती आपल्याला 5 वस्तू जाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःखे, संकटे, जी काही इडापिडा आहे तर ती नष्ट होईल. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता या वस्तू कोणत्या, त्या कशा प्रकारे जाळायच्या, तर हे मी सांगणारच आहे. पण त्यापूर्वी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी जे छोटे छोटे उपाय करायचे आहेत तर हे मी सांगणार आहे. आपल्याला जर काही अडलेली कामे पूर्ण करायची असतील किंवा कोर्टाची कचेरीची काही कामे असतील की जी पूर्णत्वाला जात नाहीत, आपल्या कामामध्ये प्रगती होत नाही, एखादं काम हाती घेतलं आहे परंतु ते काम पूर्ण व्हायला बरेच दिवस जात असतील, आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, अशा कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आज संध्याकाळी 7 वाजता शमीच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही कणकेचा लावा, मातीचा लावा किंवा कोणत्याही धातूचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. आणि या दिव्यामध्ये जे आपण तेल वापरणार आहोत तर ते तेल तिळाचं, मोहरीचं वापरा किंवा तुम्ही जे रेग्युलर तेल वापरता ते वापरलं तरीसुद्धा चालेल. परंतु आज संध्याकाळी 7 वाजता शमीच्या झाडाखाली दिवा लावा. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला आज हा उपाय करायचा आहे. तसेच दसऱ्याच्या दिवशी आपण मंदिरामध्ये झाडू दान करावा. यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी या कमी होतात. तसेच माता लक्ष्मीची आपल्याला या दिवशी पूजा, उपासना करायची आहे. जेवढं जास्त जमेल तेवढी उपासना माता लक्ष्मीची करायची आहे, कारण आजच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. तुमचा जर व्यवसाय चालत नसेल किंवा व्यवसायामध्ये हवा तसा फायदा होत नसेल, घरामध्ये प्रगती होत नसेल, पैसा येत आहे परंतु तो घरात टिकत नाही, आलेला पैसा लगेच खर्च होत असेल, तर घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला लाल रंगाच्या रांगोळीने श्रीराम लिहायचं आहे. तर एवढाच हा उपाय आहे, तर तो करायचा आहे. तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश, कीर्ती जर हवी असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला ओम विजयाय नमः, ओम विजयाय नमः, तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. किमान 108 वेळेला तरी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तसेच जर नवरा बायकोमध्ये पटत नसेल तर तुम्ही आजपासून सलग 5 दिवस जे गोड पान, ज्याला आपण मसाला पान म्हणतो, तर हे पान आणून नवरा बायको दोघांनी एक पान अर्धे अर्धे खायचे आहे. तर नवरा बायकोमध्ये जे काही मतभेद असतील तर ते सुद्धा संपुष्टाला जातील. आजच्या दिवशी हा उपाय करा. तसेच आजपासून सलग 5 दिवस केला तरीसुद्धा चालेल. तसेच पिवळ्या कपड्यामध्ये एक नारळ गुंडाळायचा आहे आणि त्यासोबत जानवं आणि मिठाई. तर असा हा नारळ, जानवं आणि मिठाई आपल्याला श्रीराम मंदिरात घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी रामाच्या चरणावरती हे आपल्याला अर्पण करायचं आहे. यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातील संकटे, दुःखे दूर व्हायला नक्कीच मदत होते. आपल्याला जर एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल, आपला शत्रू आपल्याला त्रास देत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पांढरा पेपर घ्या, त्यावरती काळ्या पेनाने आपल्याला शत्रूचं नाव लिहायचं आहे. आणि तुम्हाला जर शत्रूचं नाव माहिती नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला शत्रू पीडा आहे, तुम्हाला शत्रूंपासून त्रास आहे, परंतु तुम्हाला माहीतच नाही की तुमचा शत्रू कोण आहे, तर तुम्ही फक्त त्या पेपरवरती माझा शत्रू तर असं लिहा. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे 3-4 शत्रू आहेत तर तेवढ्या वेळेला लिहायचं आहे माझा शत्रू, माझा शत्रू, माझा शत्रू. नाव माहीत असेल तर तुम्ही, जर समजा 2 शत्रू असतील तर दोघांचीही नावं लिहायची आहेत. या कागदाची आपल्याला व्यवस्थित अशी चौकोनी घडी घालायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमच्या तिथे रावण दहन होतं, तर रावण दहन झाल्यानंतर तो जो अग्नी आहे तर त्या अग्नीमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. यामुळे तुमची शत्रुपीडा जी आहे तर ती बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला मदत होते. तसेच आजच्या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. रामरक्षा आहे त्याचं पठण तुम्ही करू शकता. तर हे जे हनुमान चालिसा पठण आहे, रामरक्षा पठण आहे, तर ते तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे.
रावण दहन ज्या ठिकाणी होतं तर ती रावण दहनाची जी रक्षा असते तर ती तुम्हाला रावण दहन झाल्यानंतर तुम्ही ती रक्षा घरात घेऊन येऊ शकता आणि घरातील कोपऱ्यांमध्येही टाकायची आहे. तसेच तुम्ही एखाद्या डबीमध्ये सुद्धा ही रक्षा भरून ठेवू शकता आणि महिन्यातून एखाद्या दिवशी अमावस्येच्या दिवशी वगैरे सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये ही जी रक्षा आहे तर ती टाकू शकता. किंवा पाण्यामध्ये ही रक्षा थोडीशी टाकायची आणि त्या पाण्याने आपण जेव्हा फरशी पुसतो तर तेव्हा हे पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता. यामुळे सुद्धा आपल्या घरातील बऱ्याच प्रमाणात नकारात्मक शक्ती जी आहे तर ती नष्ट होते. आता आपण पाहूया की आपल्याला कोणत्या 5 वस्तू या आज संध्याकाळी आपल्या उंबरट्यावर जाळायच्या आहेत. तर काय करायचं आहे, एक तामण घ्या किंवा एखादा मातीचा मोठा दिवा असेल तर तो घेऊ शकता तुम्ही. एखादं निरंजन असेल तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये आपल्याला 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तर अतिशय उत्तम, परंतु भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर आहे तो घ्या. 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यावरती आपल्याला 1 चमचा काळं तीळ घालायचं आहे. त्यानंतर चिमूटभर काळी मोहरी घालायची आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती 2 ते 3 लवंग ठेवायचे आहेत. तसंच तुम्हाला तमालपत्र घ्यायचं आहे. एका तमालपत्रावरती तुम्हाला घेताना 2 तमालपत्र घ्या. एका तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहा. जसं की तुम्हाला नोकरी हवी आहे किंवा तुम्हाला पैसा हवा आहे, तुम्हाला धनप्राप्ती हवी आहे. एका तमालपत्रावरती इच्छा लिहायची आहे आणि एका तमालपत्रावरती आपल्याला जे नको आहे ते, म्हणजे मला आजारपण नको आहे तर जे नको आहे ते एकावरती, म्हणजे एकावरती पॉझिटिव्ह लिहायचं, एकावरती निगेटिव्ह लिहायचं आणि ही तमालपत्र याच्यावरती ठेवायची आहेत. आणि हे सर्व आपल्याला उंबरट्यावरती जाळायचं आहे, कारण आपला जो उंबरा आहे तिथूनच जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते. नकारात्मक शक्ती तिथूनच प्रवेश करत असते. त्यामुळे अशा प्रकारे या सर्व वस्तू एकत्र करून आपल्याला ह्या जाळायच्या आहेत. काय जाळायचं आहे बघा, पुन्हा एकदा सांगते. 5 कापराच्या वड्या, 1 चमचाभर काळे तीळ, चिमूटभर काळी मोहरी, तसंच चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि 2 तमालपत्र आणि 2 लवंगा. आणि त्या तमालपत्रावरती काय लिहायचं ते मी सांगितलं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व आपल्याला आज संध्याकाळी, म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे, अशा उपायांसाठी हा दिवस अतिशय चांगला मानला जातो. कारण आपल्याला माहीत आहे की हा दिवस म्हणजेच अधर्मावर धर्माचा विजय, तसेच अन्यायावर न्यायाचा विजय म्हणून आपण या दिवसाकडे बघत असतो आणि त्यामुळेच आपल्याला या गोष्टी आज संध्याकाळी करायच्या आहेत.